20 मार्च 1927 महाराष्ट्रातील महाड येथे इतिहास घडणार होता. एक तळं ज्याचं पाणी सर्वांसाठी होतं, पण काही लोकांना ते पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. त्या काळात अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांना सार्वजनिक पाणवठ्यांवरून पाणी घेण्यास मनाई होती. चवदार तळं एक सार्वजनिक जलस्रोत, पण तिथेही अन्यायाची भिंत उभी होती. तेव्हा पुढे आले मानवतेसाठी लढणारे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी पाण्याबद्दल एक स्पष्ट विचार मांडला. पाणी हे निसर्गाचं आहे आणि निसर्गावर कोणाचाही मक्तेदारी असू शकत नाही. हजारो लोक त्यांच्या नेतृत्वाखाली महाडमध्ये एकत्र आले. शांतता, शिस्त आणि डोळ्यात स्वाभिमान. आणि मग बाबासाहेबांनी स्वतः त्या तळ्याचं पाणी घेतलं आणि प्यायले. आणि ते म्हणाले, चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपर्यंत ते पाणी आपण प्यायलो नव्हतो, तरी आपण काही मेलो नव्हतो. पण हा लढा आहे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे. तो फक्त पाण्याचा घोट नव्हता, तो समानतेचा पहिला हक्क होता. या कृतीनंतर समाजात मोठा विरोध झाला, हिंसाही झाली, पण आंदोलन थांबलं नाही. हा लढा फक्त पाण्यासाठी नव्हता, तो माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी होता. महाड सत्याग्रहाने जगाला दाखवून दिलं, स्वाभिमानासाठी उभं राहायचं असेल तर भीतीला जागा नसते. म्हणून आज जेव्हा आपण पाण्याचा घोट सहज पितो, तेव्हा एक क्षण नक्की विचार करा, आज जे पाणी आपण कोणत्याही भेदाशिवाय सन्मानाने पितोय, त्याची किंमत एका महामानवाने आपला संघर्ष उभा करून चुकवली आहे. हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अभिमानाने कमेंट करा. जय भीम.